दादा हे तर ब्लॉग मध्ये टाकणार आहे. नको आई नको नको. मेकअप माझ्यासाठी थेरपीसाठी काम करतं. थेरपी सारखं काम करतं. खाल्लं मस्त पैकी. नमस्कार मंडळी, वीकली ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. या आठवड्याची सुरुवात झाली कामानं. हे क्लायंट आलं होतं खूप सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही काम करत होतो, कारण त्यांना दुपारनंतर फ्री व्हायचं होतं. त्यांनी ऑर्गॅनिकची सिल्क शाईन ट्रीटमेंट केली. अगोदर त्यांचे केस खूप फ्रिझी होते किंवा गुंता होत होता, शाईन नव्हती अजिबात. तर या ट्रीटमेंटनं ही अशी एवढी छान शाईन मिळते आणि अशी सुरुवात झाली आठवड्याची माझ्या. करतील दादा हे तर ब्लॉग मध्ये टाकणार आहे. नको आई नको नको आई नको. आता सांगतो नको. आई लॉग मध्ये नको टाकू, आता सांगतो. का रे दादा? मग जर टाकायचं असेल तर माझं ते वाक्य कट करून सांग. ते वाक्य एडिट नाही करत, तेवढं एकच वाक्य ठेवते, म्हणजे कळणारच नाही कुणाबद्दल बोललास. का बोलतो म्हणजे असं एडिट करून टाक. मन फक्त शाळेत माझं कोण ऐकतच नाही असं. फक्त एवढंच ठेवा, फक्त मॅमचं नको सांगू. मॅम माझं डोकं खातील. ठीक आहे. The next day. नेक्स्ट डे सुद्धा मी सकाळी जिमला नाही गेले. हा मेकअप लुक आता जे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघताय ते शूट केलं आणि डिरेक्टली सलूनला आले. हा जो ड्रेस आहे हा ना माझ्या एका मैत्रिणीने डिझाईन केलेला आहे. मस्त असं पॅक नेक आहे आणि याला ना खिसा पण एका बाजूला. तर जर तुम्हाला कोणाला असा कुर्ता हवा असेल आणि फुल लेंथ कुर्ता आहे, असं नाही की शॉर्ट आहे वगैरे, याच्या खाली लेगिन्स, प्लाझो, जीन्स तुम्ही एन नंबर ऑफ बॉटम वेअर्स घालू शकता. आणि याचं फिटिंग खूप एकतर सुंदर आहे, खूप छान आहे, मला खूप आवडलं. त्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तृप्ती शिंदे असं तिचं नाव आहे. तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल. जर तुम्हाला अशी साड्या, मागेसुद्धा मी एक साडीचं शूट केलं होतं जे तिच्याकडनंच होती आणि हा ड्रेससुद्धा तिच्याकडनंच आहे. तर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता. तिचा नंबर मी पिन करते. ठीक आहे. आता बाय द वे, हा मेकअप लुकचं ट्युटोरियलसुद्धा इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती पण पोस्ट केलेलं आहे. शॉर्ट ट्युटोरियल आहे. आणि आत्ता मला जेवण करायचं आहे आणि त्यानंतर मी इंस्टाग्रामला एक पोस्ट केलं होतं की तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कुठल्या लुकवरती पाहिजे, करीनाच्या की भूमी पेडणेकरच्या. भूमी पेडणेकरची साडीतलं लुक होतं आणि करीनाचं रेड ड्रेसमधलं लुक होतं. तर जास्त वोटिंग पडलं आहे रेड ड्रेसला आणि माझ्याकडे थँक गॉड तसा रेड ड्रेस पण आहे एक. तसा नाही आहे, एक्झॅक्ट मॅच नाही आहे, पण सिमिलर आहे. तर त्याचं लुक मला क्रिएट करायचं आहे. तर मी आता पटकन जेवण करते आणि मग त्यानंतर आपल्याला व्हिडिओ शूट करायचा आहे. बापरे, चलो. मी इंस्टाग्रामवरती एक पोस्ट केली होती की तुम्हाला नेक्स्ट ट्युटोरियल कुठला आवडेल. त्यामध्ये 2 ऑप्शन दिले होते, एक होतं करीना कपूरचं आणि एक होतं भूमी पेडणेकरचं. तर जास्त वोटिंग मिळालेलं आहे करीना कपूरच्या या रेड लुकसाठी. तर The next day. ॲक्च्युली ना हा आठवडा सुरू झाल्यापासून मला तितकंसं बरं नाही वाटत आहे. म्हणजे फिजिकली त्रास तर आहेच, ताप येतोय अधूनमधून, सर्दी झालेली आहे आणि डोकं पण भयंकर दुखतंय आणि इमोशनल ट्रॉमा पण माझं सुरू आहे, कारण माझे पिरियड्स चालू आहेत आणि हे अशी काहीशी अवस्था असते माझी या दिवसांमध्ये. तर म्हणून ब्लॉगिंग थोडंसं अवॉइड करते. जेवढं मला कमी करता येईल तेवढं मी ट्राय करते, पण आयुष्य आहे, चालत राहणार.
आणि 1.5-2 तासाची झोप काढून झाल्यानंतर मी सलूनला गेले. हे कपाट आलं होतं एक, जे मी मागवलं होतं, ते इन्स्टॉल करायचं होतं. फायबरचं कपाट आहे, सेलो कंपनीचं. स्टोरेज नव्हतं सलूनला काही म्हणून हे मागवलं होतं आणि त्याचं इन्स्टॉलेशन केलं आणि मग मी परत घरी आले. आयुष्यात येणारे प्रत्येक दिवस ना सारखे नसतात. तर म्हणजे कधी-कधी होतं ना असं, की आपल्याला समजत नाही की आपल्यासोबत काय चाललंय, काय होणार आहे, काय होतंय. म्हणजे गेले 2 दिवस मी त्या फेजमध्ये होते. वरवर सगळं शांत वाटतं, वरवर सगळं छान वाटतं, पण आतमध्ये कुठेतरी ना काहीतरी खुपत असतं, काहीतरी दुखत असतं आणि ते सांगता येत नाही. तेव्हा जरा जास्त घुसमट होते. त्यामुळे 2-2.5 दिवस जास्त आराम करून आता मी परत कामाला लागले. काल लाईव्ह क्लास होता. कालचा लाईव्ह क्लास मी घेतला पण. म्हणजे पहिले तर असं वाटत होतं नको घ्यायला, बरं नाहीये, ताप येत होता आणि फिजिकली पेक्षा ना मेंटली स्ट्रेस जरा जास्त होता. पण त्यानंतर म्हटलं की जर असंच मी राहिले तर त्याच फेजमध्ये राहील जास्त. म्हणून मग मी काय केलं, कालचा क्लास घेतला. आज सकाळी पण थोडंसं सकाळी कसलं अगदी दुपारी स्वतःला पुश करून करून सलूनला गेले. सलूनला इंटरव्ह्यू होता, एक घ्यायचा होता. मुलगी भेटत नाहीये सलूनसाठी जशी मला हवी तशी. ते एक डोक्याला शॉर्ट. त्यामुळे सलूनला इंटरव्ह्यू होता म्हणून गेले. आणि बाय द वे एक आहे ना कपाट मागवलेलं मी ॲमेझॉनवरनं सलूनसाठी. त्याचं इन्स्टॉलेशन केलं. मग नंतर बसले आणि आता पुला लेडीजचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती लाईव्ह सेशन आहे मेकअपचं. ते पोस्टपोन करायची खूप इच्छा होती, पण त्यांची पॉलिसी अशी आहे की पोस्टपोन केलं तर ते पैसे पाण्यातच जातात. म्हणजे ते रिफंड नाही मिळत किंवा रिशेड्यूल पण होत नाही तुमचं सेशन. त्यामुळे म्हटलं पाण्यात जाण्यापेक्षा जाऊ दे, करूयात. तर मग आता पटकन आपल्याला ऑमलेट खायचंय आणि तयार व्हायचंय क्लाससाठी. माहित नाही काय लुक क्रिएट करणारे, काय करणारे, जे सुचेल ते करेल. त्यामुळे मी तुम्हाला भेटते मेकअप झाल्यानंतर. या वीकमध्ये ना काहीच असं भारी असं काही घडलेलंच नाहीये. त्यामुळे मी ब्लॉग पण नाही केलं. आणि जेव्हा मला खूपच डाऊन वाटत असतं ना, असं वाटतं की माझी डाऊन एनर्जी तुम्हा लोकांना पण डाऊन करेल असं जिथं मला फील होतं तिथं मी कॅमेराच उचलत नाही, उचलला जातच नाही माझ्याकडनं. कधी कधी ना मला असं वाटतं की मेकअप माझ्यासाठी थेरपीसाठी काम करतं. थेरपी सारखं काम करतं. म्हणजे आता हा मेकअप लुक क्रिएट केलाय मी एका लाईव्ह सेशनसाठी. माझा मूड अजिबातच नव्हता, पण तरीही मेकअप खूप छान क्रिएट झालाय. इथे लाईटचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, पण तरीही तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं मेकअप लुक क्रिएट झालाय. जर या मेकअप लुकचं ट्युटोरियल तुम्हाला बघायचं असेल तर लाईव्ह सेशन चेक करायला लागेल. फेसबुकवरती पोस्ट केलेलं आहे, यूट्यूबवरती सुद्धा पोस्ट केलेलं आहे, तर ते चेक करा. आणि बस आता मी थोडंसं दूध पिते आणि मेकअप रिमूव्ह करते आणि भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत बाय, गुड नाईट. The next day. आणि इट्स सॅटर्डे मॉर्निंग. उद्या पण जिमला जाता नाही येणार आणि ह्या आठवड्यात ही फक्त दुसरी वेळ आहे मी चालली आहे जिमला. तर मी अंग झाडून उठली आणि चालली आहे जिमला. जिम नंतर आम्ही आलोय डायरेक्ट करा आता. ह्या माझ्या 2 जिम पार्टनर आहेत आणि आज आम्ही जिम नंतर लगेच नाश्ता करायला आलोय. मानकर डोसा. चांगलं काय फोटो नाही काढत आहे. काय करते ब्लॉग मध्ये घेते तो फेमस करून टाकते. मसाला एक टेबल पण द्यायचं आहे का? टेबल
नाश्ता करून घरी आले, त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग त्यानंतर सलूनला गेले. कारण सलूनच्या समोरची ही जी फरशी आहे ना, ही तुटलेली होती आणि ते रिपेअर करण्यासाठी माणसं आली होती. त्यामुळे तिकडे जाणं गरजेचं होतं. मग सलूनमधनं फोन आला विद्याचा आणि मी सलूनमध्ये गेले आणि ते काम करून घेतलं. उद्या 26 जानेवारी आहे म्हणजे अविकाकडे जायचं आहे. कारण तिच्या स्कूलमध्ये ड्रिल असतं आणि एन-सी-सीचं तिचं हे लास्ट ड्रिल आहे. म्हणजे 10th ला त्यांना एन-सी-सी ड्रिल नसतं. तर मग तिकडे जाणं गरजेचं आहे म्हणून ह्या दोघांना भेटायला आले. काय चाललंय हे दादा? आईला असं मारणार ना? असंच केलं. आई आजी पक्का वाला पक्का. आपण जो बोलतो तो वाला पक्का. पक्काला पक्का सांगणार, पक्काला दुसरा पक्का सांगणार. पक्काला तेच सांगणार जे पक्का आहे. नाही कळलं. पक्कावाला जो आपण पक्कावाला पक्का बोलतो, जे पक्काला पक्का, त्या दुसऱ्या काकांच्या पक्कावाल्याला मी सांगणार पक्का घेऊन जावा. पक्काचा पक्का. काय कळलं तुला दादा? मला 0. आजी माव म्हणली नाही तू म्हणला आजी आणि मग द्यायला परत फोन केला की हाय म्हणून मी म्हणलं आण मग 4 तिला 2 आण मग म्हणलं मग ते टिक्कीच कर. म्हणलं अरे आता कधी टिक्की व्हायची निवांत वेळी छान होईल. मग सकाळी बटाटा उकडला त्याच्यात सगळं टाकलं आणि मग कॉर्नफ्लॉवर सापडा. मला आता झोपल्यात सगळी कुठे डबे उचकाटायचे. मग थोडा मैदाच टाकला आणि ते असे तव्यात थापले दोन्ही बाजूनी आणि दिलं करून. काय झालं मग? मी पहिले ते बर्गरचा व्हेज घेतला. एका ह्याचा टोमॅटो, एका ह्याचा कांदा. मग त्याच्यावर पण बर्गर बनवायचा. मग त्याच्यावर टिक्की टाकली, मग त्याच्यावर चीज टाकलं आणि मग असं केलं. खाल्लं मस्तपैकी. मग पहिला वाला मी आणि माझ्या मित्रांनी खाल्ला. दुसरा वाला मॅमला दिला. एवढा श्रेयशी मॅमने घेतला आणि एवढा दिव्या मॅमने घेतला आणि मला एवढा घातला. मॅम म्हणलेलं चांगलं झालं. आणि कॅफे मध्ये जसं भेटतं ना तसं घालता. मग आता कॅफे टाकायचं. मॅम म्हणलं, श्रेयशी मॅम म्हणलं हम दोनों ना कॅफे डालते नहीं ठेला लगाएंगे. ठेला लगाएंगे. ठेला. बोला. कुकिंगचे मॅम आहेत ना, त्यांना मी विचारलं की मॅम बर्गर पुढच्या सॅटर्डेला काय होणार आहे. मॅम बोलले बर्गर होणार आहे. तुला कुकिंगच शिकायचंय? भांडे बिंडे धुणं बिणं नाही. कुकिंग पहिले तर म्हणायचे की मी भांडी घासायला शिकते, मला घरकामच करायचंय. बोलायची की तू करायला पाहिजे ना ते पण काम. चेंज केलं. आता मला कुकर बनायचं. कुकर बनायचं नाही, कुकिंग वाला शेफ बनायचे मला. शेफ आई मला भेटलं मी आलंच नाही सायन्स आणि मॅथ्स. आणि ते दोघं सोडून नाही का जर पुन्हा ह्याच्यामध्ये 18, 19, 20 पडले ना, मला स्विमिंग क्लास लावायचा आणि दिकतला घेऊन जायचं. तिथून मला सगळं घ्यायचंय. कानातले, हे चष्मा, परत ते श्वास घेतो ना आपण ते, परत कपडे. झालं माझं. मला फक्त टायमिंग वर, दुपारी नाही तर सकाळी, संडेला नाही तर रात्री, कुठं पण मला कधी पण ह्या 3-4 दिवसात मला कुठं पण स्विमिंगला पण लावायचा. मग तसे जर 50 रुपये दिले तर 100 चॉकलेट भेटतील आणि 100 रुपये दिले तर 100 रुपये दिले तर 200. मग त्यापेक्षा 100 रुपयाचे 200 घ्यायचे आणि एक 100चं पॅकेट घ्यायचं. आता कुठलं चॉकलेट? गोवा चटपट म्हणजे एक पेरीची चॉकलेट असते, ती पिंक कलरची असते. त्याच्या आतमध्ये काहीतरी मसाला असतो. ती मला त्याच्यातली एक पॅकेट आणि दुसरं एक पॅकेट.
सॉरी मला 2 पॅकेट ते वाले 2 पॅकेट आणि ऐका आता बर्थडे यायला अजून किती 8-7 महिने. आता समजा जानेवारी गेला बरोबर, 7 महिने राहिलेत ना. 7 महिन्यात एकाने रोज झाडू मारायचा, ठीक आहे, आणि एकाने रोज कपड्यांच्या घड्या घालायच्या, ठीक आहे. रोजचा 1 रुपया सॅलरी तुम्हाला, मग होईल ना तोपर्यंत. 10 रुपये परवडत नाहीत मला रोजचे. तेच असे कपडे आले की पॅन्ट अशा पायातून 1 रुपया. असं काय नाही, परवडत नाही. 1 रुपया रोज सॅलरी, 1 रुपया रोजाने काम करायचं. मग ठीक आहे, मग चॉकलेट पण मला जमत नाही. आज रात्रीपासून मग उद्यापासून हा, कधीपासून पण करा 1 रुपया. पण मग आई तुझ्यासाठी पण पैसे साठवायला लागतील. ते आता मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा ओव्हर टाइम करायचं. माऊ तुला म्हणलं ना 250 रुपये घे. मी 250 घेणार आहे, त्यातले 25 खायला घेणार आहे आणि 225 तुझ्यासाठी ठेवणार आहे. 250 रुपयातले मी 50 घेणार आहे, तिला 200. 250तले तो 25 घेणार आणि बाकीचे 225 हिच्यासाठी ठेवणार. 325. माऊ तू किती देणार आहेस? सेम ना, मग थांब. 325 प्लस 225 525. अयो 550. काय करणार आहे पण त्या 550चं? गिफ्ट घेणार आहे. नाही बिलकुल नाही तुला गिफ्ट. माऊ गिफ्ट नाही द्यायचंय तिला, आधीच सांगते. मार्च पर्यंत बरोबर होतात पैसे. गिफ्ट नाही घ्यायचं, आपण खाऊ खेळते त्याला. आपल्याला एक मोठी सिल्क घ्यायची, सगळ्यात मोठी वाली सिल्क. नाही ती जानेवारीत 550 रुपये होतात. आई आमच्या आजी आमचे 100 रुपये तुझ्याकडे ना. अय्यो 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 नम नम नम. इथं कुठेतरी बैलांचा घाट नाही का असतो, तो असं आहे म्हणून. The next day. रात्री रावमकडनं आले, टॅबलेट्स खाल्ले आणि झोपी गेले. सकाळी गजर वाजल्यानंतर 10 मिनिट म्हणून 15 मिनिटं उशिरा उठले आणि मग पटपट आवरायला घेतला, कारण अविकाच्या शाळेत मला पोहोचायचं आहे 7:30च्या अगोदर. सकाळी काय झालंय सांगते. हे जे कपाटात लटकवलेले कपडे होते ना, सगळे पडलेत, सगळे. हेल्मेट वगैरे खाली जाऊन घालते, कारण ॲक्च्युली ना मी 15 मिनिट लेट निघाली आहे घरातनं. तर आता मी डायरेक्ट तुम्हाला शाळेत गेल्यानंतरच भेटते, कारण गाडीवरती तर तसंही मला शूट नाही करतात. आणि हे एक बॅग आहे, याच्यामध्ये तिने आणि तिच्या मैत्रिणीने ना काही धोतर आणि ऑरेंज कलरचे कुर्ते सांगितले होते शिवजयंतीसाठी, तर ते नवीन घेऊन चालली. आणि हेल्मेट. बाय बाय. आले पार्किंग फ्लोअर. 6:15ला मी बरोबर लोकेशनवरती पोहोचले आणि कार्यक्रम अजून सुरू नव्हता झाला, थोड्या वेळाने झाला. आणि अविकाच्या शाळेत गेलं ना की एक जरा भारीवालं फिलिंग असतं, कारण ॲटलिस्ट ती जेव्हापासून या स्कूलमध्ये राणी लक्ष्मीबाई तेव्हापासून आहे ना, मी रेग्युलरली प्रत्येक 15 ऑगस्ट 26 जानेवारीला फ्लॅग होस्टिंग करायला असते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ॲटलिस्ट तिच्या कारणाने का होईना दर फ्लॅग होस्टिंग मी करते.
आणि भारी वाटतं. आणि जसं मी सांगितलं की अविका NCC ग्रुपमध्ये, तर आहे ना त्यांच्या पूर्ण ग्रुपने ना हे सायलेंट रील परफॉर्म केलं होतं. खूप भारी वाटलं. म्हणजे कुठलेही कमांड न देता किंवा कुठलेही शब्द कानावर न पडता सुद्धा त्यांचं सिंक्रोनायझेशन जे होतं ते अप्रतिम होतं आणि खूप सगळ्या मुलींनी मस्त परफॉर्म केलं. आय एम प्राऊड ऑफ यू बच्चाज. आणि आय जस्ट फील सो प्राऊड ऑफ हर. म्हणजे तिला असं ना युनिफॉर्ममध्ये बघायची माझी खूप इच्छा आहे. म्हणजे माझं ते स्वप्न आहे. आता त्यावरती तिचा कसा इंटरेस्ट बिल्ड होतोय किंवा तिला काय करायचं हे सर्वस्वी निर्णय तिचा आहे. पण मी जेव्हा पण तिला असं युनिफॉर्ममध्ये बघते ना तेव्हा मला खूप भारी वाटतं. आणि त्यातले त्यात जेव्हा तिचं असं नाव पुकारतात ना, ती रँक होल्डर आहे NCC मध्ये LFC म्हणून, तेव्हा अजून जरा जास्त प्लस पॉइंट असल्यासारखं वाटतं. LFC अविका अश्विनी निखिल गायकवाड रिस्पेक्टिंग. मी घालणार की मग जुना खायला घेतलं मी त्याला अजून एक जण प्रणती पटकन आम्ही काय इकडे बघ सगळ्यांकडे एक एकदा बघ. एक हॉट भरवतो, एक कोल्ड भरवतो. भाई एक कोई आजा, तू भी आजा, सब आजा. या बोलो काकी. बुक्कड बघा, बुक्कड मेन कॅरेक्टर, मेन इम्पोस्टर आहे. रिजेक्ट. स्ट्रॉबेरी पेरू लागत तर नाहीये. मग कशाला? चेहरा बघा. नाही घेतली नसती तुला शाळेत. मला माहिती और ये देखिए छात्र. त्यानंतर यांना स्कूलमधनं घेऊन आमचा सगळ्यांचा मूवीला जाण्याचा प्लॅन झाला. त्यामुळे आम्ही तिघीजणी टू व्हीलरवरती आलो आणि बाकी सगळे तिच्या मैत्रिणीच्या गाडीमध्ये गेले. सुंदरी देवैया, स्मिता और प्रीता तथा ग्रुप कैप्टन OP तनेजा वीर चक्र के परिवार निखिल, राहिल और शालिनी को तहे दिल से आभार, जिन्होंने अपनी इन महानायकों की विरासत हमारे साथ साझा की. यह फिल्म उन सभी को समर्पित है जिन्होंने प्यार किया,
और देश के लिए बलिदान दिया। आणि योगायोगाने जेव्हा पण असं PT असतं म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्टला ना सकाळी ड्रिल झालं की मुलींना सोडतात ना, तर मग घरी घेऊन यायला जास्त वेळ जातो, तर आम्ही तिथल्या तिथे मूवीला जाण्याचा प्लॅन करतो. आणि आम्ही जेव्हा जेव्हा मूवीला गेलो ना तेव्हा एअरफोर्सवरतीच मूवी आलाय. जसं की आत्ता हा आला, त्याच्या आधी फायटर आला होता, त्याच्या आधी सरफिरा आम्ही बघितला. आय गेस फायटर, सरफिरा आणि हा तिसरा मूवी आम्ही असं एअरफोर्सवरतीच बघितलेला आहे, विमानावरतीच बघितलेला आहे. त्यामुळे थोडंसं मोटिवेशनल मुलींना पण पाहायला मिळतं. तो वेळ पण सतमार्गी लागतो. आणि जसं आपण लहान होतो तेव्हा शाळेतनं घरी आलं की कसं तिरंगा वगैरे हे पिक्चर लागलेले असायचे TV वरती, मग आपल्याला असं वाटायचं हा गणतंत्र दिवस आहे किंवा स्वतंत्र दिवस आहे. तोच फील आत्ताही मी आमच्या पोरींसोबत घेते. थोडस खायला देऊन with Oaksmith Style Studio. Oaksmith, make it higher. चला बाय बाय. काळजी घ्या. फोनला चार्जिंग कर, 1% आहे करते. आणि तरी सर मॅडमला फोटो पाठवायला लावले, त्यांनी फोटो पाठवले का त्या फोटो प्रिंट काढ. बरं. आणि मला किती फेबला पॅरेंट्स मीटिंग? 23 फेबला. 23ला किती? 23. अशा प्रकारे आम्ही आमचा हात चाललेला आहे. अशा प्रकारे आमचे चलो बाय बाय. कितीला आहे म्हणजे तुमची? 11वी आहे. कधी असते? मला 12 वर्ष झाली. ज्वेलरी बॉक्स आत्ता वाजले 9:15 आणि मी सकाळी 6:15ला घराबाहेर पडले होते. तब्बल 15 तासांनी मी घरी येते आणि त्या 15 तासांमधले 3.5, 4 किंवा 4.5 तास, 4.5 ते 5 तास माझं फक्त ड्राईव्ह करण्यातच वेळ गेलेला आहे. त्यामुळे मी आता एवढी थकली आहे. आजचा ब्लॉग, या आठवड्याचा ब्लॉग इथेच आपण थांबवतोय आणि पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.